गुड मॉर्निंग गाईज. आज आहे 27 तारीख. आम्ही निघालो आहे वणी जायला, म्हणजे सप्तशृंगी माताचं दर्शन घ्यायला. आपल्यासोबत प्रत्येक भाऊ ऋषभ भाऊ. तुमचं काय म्हणणं आहे? थंडी भाऊ निवटवलं सकाळी सकाळी चालली थंडी 8 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. भाऊ डायरेक्ट आलाय. पल्सर विल्सर आहे भाऊकडं. चाललोय संकेतला. जाऊ आता संकेतला घेऊया दुगावर ना, आणि जाऊ बघू आता आपली जर्नी वगैरे कशी असती. त्याला काय मित्रांनो, हा आपला प्राचीन व सुंदर असा अनकई किल्ला. आपण प्रोला पिकअप केलंय आता त्याच्या घरून. आता चाललोय. बघा प्रो गाडी चालत आहे. आता चाललंय. बघू रोड वगैरे खराब आहे. ऋषाला अजिबात आवडत नाही ब्लॉगिंग. चला जाऊ. तर मित्रांनो, आम्ही एवढं लांब येऊन इथं आता रोडचं काम चालू आहे. रोड बंद आहे. आता आम्ही चाललो आहे रिटर्न. काका पुढे घ्या जरा गाडी. तर याच प्रकारे गाडी 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 याच प्रकारे बाकी ही गाड्या रिटर्न येत आहे. चला आम्ही पण या ठिकाणी निघालोय आता दुसऱ्या रोडने जायला. या ठिकाणी खूप मोठा आमचा फटका झाला. जाऊया आता दुसऱ्या रोडने. गाईच वापस चक्कर मारून चालले वापस त्याच रोडनी. बघूया रोड बंद आहे का. चालेल बंद आहे. आता काय होतं. नमस्कार मित्रांनो. तर आपण परत चाललो होतो, पण परत त्याच रस्त्याने चाललो. पाहू शकता ट्रॅफिक निघतोय ठाणे कोपऱ्यातून कुठून तरी. जाम लागलाय तरी आम्ही चाललोय. आपले रास्ते का काम चालू आहे देखो. या ठिकाणी बघा अशा प्रकारे गाडी चढवण्यात येत आहे, पण ती काय चढा नाही. बघू शकताय या ठिकाणी खूपच अवकाळ झालेले आहे. तर या ठिकाणी खूप प्रयत्नांना यश आले. मित्रांनो, थांबलोय आपण कळवणमध्ये. ऋषभला स्पेशल बासुंदी चहा घेतलाय आपण. तुम्ही काय म्हणणं शे क्या? तुम्ही काय म्हणणं आहे? मित्रांनो, चहा प्यायला या. तुम्ही नाव काय रे रे? तुम्ही नाव काय रे भाऊ? तुम्ही नाव काय रे भाऊ? ऋषभ शे का? तुम्ही रे भाऊ? म्हणा नाव संकेतचे. कुठे जाई राही ना तुम्ही? आम्ही गडावर जाय राही ना. वणी गाडाव. काय म्हणणं शे? काहीच नाही. आता तुम्ही चहा घ्या, लवकर निघायचं आता. तर टाइम झालाय. भाऊ लायराणी नाही यशे. आम्हाला पण नाही यशे, पण आम्ही प्रयत्न करायचे आता. तर घेऊ आपण आता चहा, निघूया, जाऊ आपण. चला काही गाईच. आता आपण चढणार आहे गड. घाट एरिया आहे. जाऊया आता. इथून अजून 3 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. 3 किलोमीटर जायचं आहे अजून. काहीच काय म्हणणे. चला आता गड चढायचा वरची घाट. जाऊया आपण. मित्रांनो, तर आपण आज पोचलोय वणी गडावर. हा आलोय.
खड्डे कुदत करून टाकली. आपण तोंड धुवा लागल नाही म्हणता तोंड वगैरे धुवू आणि जाऊ आपण गाडायला. बघा मित्रांनो, रोपवेसाठी किती मोठी लाईन लागली आहे. आम्ही चाललो आता लाईनमध्ये तिकीट घेण्यासाठी. आपलं तिकीट काउंटर जाऊया. चला आता तिकीट काढतोय आम्ही. तिकीट काढतो आपला प्रतीक. मित्रांनो, हे आहे रोपवेचे तिकीटचे प्राईस. 200 तिकीट काढतोय. सुट्टे उभे सगळे लाईनमध्ये. मित्रांनो, एवढी मोठी वेटिंग आहे इथं रोपवेसाठी. बघू, वेट करू जरा. काय म्हणणं आहे वेटिंगवर? गाईज कॅन्सल झालं आमचं रोपवेने जायचं, त्याच्यामुळं चाललो आहे आता पायऱ्यांनी. गाईज आलो आहे आम्ही आता, जाऊया पायऱ्यांनी. चला मित्रांनो, चाललो आहे आपण आता पायऱ्यांनी. रोपवे कॅन्सल झालं आहे आपलं. काय म्हणणं आहे तुझं? रोपवे कॅन्सल झालं, त्याला लागत होते 2-2.5 तास. त्यापेक्षा आम्ही दर्शन करून रिटर्न होऊ शकतो तेवढ्या टाईममध्ये. आता पायी जाऊया. चला बघू कसं होतं काय. पण लई नको कसं वाटतंय प्रतीक तुला? काही आहे. आत्ताशी आलोय आम्ही 450 पायऱ्या. गाईज आपले मित्र भेटले इथं. आपण लाईनमध्ये जाऊया. अग अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई. दर्शन झालंय आता. VIP दर्शन भेटले आपल्याला. नारळ घेतले. नारळ वगैरे इथे. चला जाऊया आता आपण. काहीतरी खायला बघू काहीतरी खाली. चला गाईज. राहू दे ना, आपण घ्यायचं. अरे हो, काय रे, काय खायचंय? जेवण करू आता मित्रांनो. भक्त निवास. प्रतीक काय म्हणणं आहे? आता पाय ना खूपच नाजूक असा प्रतीक आमचा. कसं व्हायचं त्याचं? खूप अवघड. हां काय तुझं काय म्हणणं आहे ब्रो? कशाबद्दल? असंच एकदम निवांत दर्शन झालं. किती वेळ लागला दर्शन? तुम्ही लाईनला लागले होते का? हो, लाईनला लागली. म्हणजे तिकीट काढलंच VIP. ते डायरेक्ट देवीच्या पायथ्याशी दर्शन झालं पायी. गाईज यांनी फुल स्कॅम केला आहे. VIP लाईनमध्ये उडी मारून घुसले, दर्शन केले. गाईज याने जायचं स्वप्नात राहिलं आपलं. येऊ आता नेक्स्ट टाइम. काय वाटतं तुला? वेटिंगमुळं तिकीट काढून विकले ते परत. तिकीट काढून आम्ही तिकीट विकले वापस आणि गेलो होतो पायऱ्यांनी. आता बघू काहीतरी खायला आणि जाऊया घरी. प्रतीक भाऊ काय आता जिरली. पोरं काही खाऊ घालत नाही त्याला. इकडे तिकडे फिरवतं. यायचं तिकडे पुढं काहीतरी. चला बघूया. गाईज जे बघा माकड कसं पाणी पितंय. तर मित्रांनो, आपले दर्शन झाले. आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहे. या ठिकाणी आपण थांबलो होतो सेल्फी पॉईंटला. आपले मित्र भेटले आपल्याला काही तिथं. आपले फॅन, त्यांना पाणी वगैरे दिलं आपण 5ला. ऋषभच्या पाठीमागं लागलं होतं. वाचला ऋषभला धरलं होतं एका फॅननी. पण वाचलं. आता गेले खाली. दमून गेलेले खूप. विचार ते खूप फजिती झाली या ठिकाणी. त्यांची शुगर 1 किलो कमी झालेली आहे. एकदा चला तुम्हाला फॅन दाखवून. एकदा फॅन्सला दाखव. फॅन्सला आडवा करा. अरे आडवं नाही. ॲडो कर ते यूट्यूबला आडवं मोबाईल घेऊन पडाल. हे छोटे आमचे फॅन्स या ठिकाणी. हे त्यांना तिकडून टाकले. काही तिकडे वरती बसलेले. काही तिकडे, काही या ठिकाणी. हां, बंद कर. चला. ब्लॉगमध्ये चला गाईस, त्यांना आज मी खाऊ घातलंय. यांना सगळ्यांना खाऊ घातलंय आज मी.
चला बडीशोप यांनी भरून दिली होती. यांनी ती थोडं एक दाणं पण ठेवलं नाही बडीशोपचं त्यामध्ये. इतकं खाल्लंय म्हणजे असं नसतं कोणी खाऊ घालते म्हणजे. इकडं बघा. चला आपण भरूया आता बिल. आम्ही चाललोय आता इच्छापूर्ती गणपतीला चांदवडच्या. हे ॲक्सिडेंटल क्षेत्र काहीतरी इच्छा मागतो तिथं आता. बघा पहिला अशी इच्छा मागायची आपल्याला. ईद आहे प्राचीन श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर घेतलंय ते. आपण आलोय इच्छापूर्ती गणेश मंदिरला. हे बघा गाडीवर केस काही झाले. केसांचा सगळा आमचा येल लागलेले. इच्छापूर्ती आता मागू इच्छा आपण पुन्हा झाली आपली. मंदिरमध्ये आम्ही चाललोय आता मंदिरामध्ये. तुम्ही दर्शन घ्या आता. भाऊ दोरा आणतोय नाही ऑनलाईन इच्छा पूर्ण करण्यासाठी. कॅश इच्छा एकाची पैसे एकाचे. कशी पूर्ण नाही. शेवट आपण भेटलो त्रिवेणीला आणि ट्रिपचा एंड केला अशा प्रकारे आणि पोचलो घरी. तर आजसाठी एवढंच मित्रांनो. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.